खरं तर अजित पवारांचा विक्रम होता जवळपास 1,65,262 मतांचा तो विक्रम आता सुनेत्रा पवारांनी मोडीत काढलेला होता। 2019ला देखील विक्रमी मतांनी अजितदादा हे विजयी झालेले होते। त्यानंतर ही अतिशय भावनिक निवडणूक होती आणि सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की विक्रमी मताधिक्याने सुनेत्रा पवारांनी विजय मिळवला पाहिजे, तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि आपण हे आकडे पाहतोय। तर याच दरम्यान सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं काय म्हटलंय त्यांनी आपण पाहूयात। तर अतिशय भावनिक अशी प्रतिक्रिया आलेली आहे सुनेत्रा पवारांची। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते। आजचा हा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं सर्वजण भावुक आहोत। सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे, कुणीही मिरवणुका काढू नये किंवा गुलाल उधळू नये। आपण संयम राखूया, दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूयात।